नमस्कार मित्रांनो, रमन सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सर्वप्रथम जे विद्यार्थी 9वी मधून 10वीत गेले त्या विद्यार्थ्यांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करू इच्छितो. ओके, जसं तुमचं 8वी आणि 9वीचं वर्ष होतं तसंच तुमचं हे 10वीचं वर्ष जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण या 10वीच्या वर्षावर तुमचं 11वी आणि 12वीचं जे तुमचं भविष्य तुमचं जे भवितव्य आहे हे डिपेंड असणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी मी तुम्हाला वर्ग 10वीचा सायन्स आणि टेक्नॉलॉजी हा विषय या ठिकाणी शिकवणार आहे. मित्रांनो, तुमच्यापैकी खूप साऱ्या जणांची इच्छा असेल की तुम्हाला भविष्यात समोर एकतर डॉक्टर बनायचं असेल किंवा इंजिनियर बनायचं असेल. ठीक आहे, खूप साऱ्या जणांची इच्छा असते की आपण भविष्यात डॉक्टर बनूयात, खूप साऱ्या जणांची इच्छा असते की आपण भविष्यामध्ये इंजिनियर बनूयात किंवा वेगवेगळ्या फील्डमध्ये तुम्हाला जायची इच्छा होते. तर मित्रांनो, या ठिकाणी डॉक्टर, इंजिनियर किंवा तुम्हाला ज्याही फील्डमध्ये जायचं असेल त्याचा जो पाय आहे, जो बेस आहे, हा बेस तुमचा 8वी 9वी आणि 10वी मध्ये होत असतो, तयार होत असतो. ठीक आहे, या सगळ्या विषयाचं पूर्ण जे ज्ञान आहे डिटेलमध्ये त्याचा जो पाया आहे तो पाया तुमचा या ठिकाणी 8वी 9वी 10वी मध्ये तयार होत असतो. ठीक आहे, तर या ठिकाणी जर तुम्हाला भविष्यामध्ये डॉक्टर किंवा इंजिनियर बनायचं असेल तर माझी जी व्हिडिओ आहेत हे जर तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर व्यवस्थितपणे बघितले तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो की या ठिकाणी तुमचा जो पाया आहे, जो बेस आहे, जो तुम्हाला डॉक्टर किंवा इंजिनियर होण्यासाठी लागणार आहे तो बेस पूर्णपणे पक्का होऊन जाईल. हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो. ठीक आहे, तर चला सुरुवात करूयात आपण वर्ग 10वीचा सायन्स आणि टेक्नॉलॉजी हा विषय. तर तुमच्या वर्ग 10वी मध्ये सर्वात पहिलं जे चॅप्टर आहे ते आहे ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशन ज्याला तुम्ही मराठीमध्ये म्हणत असता गुरुत्वाकर्षण. ओके, तर गुरुत्वाकर्षण म्हणजे काय किंवा ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, तर बघा एकदम साधासा कन्सेप्ट आहे की कोणताही ऑब्जेक्ट जो पृथ्वीवर आहे त्या ऑब्जेक्टवर पृथ्वी एक प्रकारचा फोर्स लावत असते आणि त्या फोर्सला आपण म्हणत असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा फोर्स आपल्याला या पूर्ण चॅप्टरमध्ये स्टडी करायचा आहे, त्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. तर चला सुरुवात करूयात ग्रॅव्हिटेशन चॅप्टरला. ओके, तर ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये सुरुवातीलाच तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे की व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट. ठीक आहे, ज्यावेळेस एखाद्या ऑब्जेक्टवर एखादा फोर्स एक्झर्ट होत असतो त्या फोर्सेसचे काय काय परिणाम होतात. तर सगळ्यात अगोदर आपण बघूयात की फोर्स म्हणजे काय. ठीक आहे, एकदम बेसिक गोष्टी आपल्याला या ठिकाणी स्टडी करायच्या आहे जेणेकरून तुमचा जो बेस आहे हा बेस एकदम व्यवस्थित होईल. ठीक आहे, तर फोर्स म्हणजे काय, तर फोर्स ही एक अशी फिजिकल क्वांटिटी असते जी एखाद्या ऑब्जेक्टवर जर आपण अप्लाय केली तर त्या ऑब्जेक्टची पोझिशन किंवा स्टेट ही चेंज होत असते. ठीक आहे, डेफिनेशन एकदम सिंपल आहे. अ क्वांटिटी which is required to change the state or shape or position of an object. अशी क्वांटिटी जी तुम्हाला आवश्यक असते एखाद्या ऑब्जेक्टची स्टेट चेंज करण्यासाठी, शेप चेंज करण्यासाठी किंवा पोझिशन चेंज करण्यासाठी, त्या क्वांटिटीला आपण म्हणत असतो फोर्स. ओके, बघा साधीशी गोष्ट आहे. जर समजा तुम्हाला एखाद्या ऑब्जेक्टची स्टेट चेंज करायची, ओके, स्टेट चेंज करायची म्हणजे काय, किंवा समजा आपण अगोदर पोझिशन समजून घेऊयात. ओके, सपोज मी या ठिकाणी एक ऑब्जेक्ट ठेवला. ठीक आहे, आणि या ऑब्जेक्टवर सपोज मी या ठिकाणी एक फुटबॉल ठेवलेला आहे. ओके, आता या फुटबॉलवर जर मी या डायरेक्शनमध्ये किक अप्लाय केली, ओके, जर मी याला किक मारली, लात मारली, याचा अर्थ हा होतो की मी या ऑब्जेक्टवर या डायरेक्शनमध्ये फोर्स लावू लागलो. ओके, आता या फोर्समुळे काय होणार आहे, या फोर्समुळे हा ऑब्जेक्ट इथून समोर ढकलला जाणार आहे. म्हणजे फोर्स अप्लाय केल्यामुळे या ऑब्जेक्टची या ठिकाणी काय चेंज झालेली आहे, तर त्या ऑब्जेक्टची पोझिशन चेंज झालेली आहे. सोबतच फोर्स अप्लाय केल्यामुळे आपण एखाद्या ऑब्जेक्टचा शेपही चेंज करू शकतो. शेप कसं, तर बघा सपोज तुम्ही एक मॅजिक बॉल बघितला असेल किंवा जो स्पंज बॉल असतो त्याला तुम्ही स्माइली बॉल म्हणता. ठीक आहे, असं असतो तो स्माइली बॉल. ओके, असा स्माइली बॉल असतो पिवळ्या कलरचा. तुम्ही त्याला तेव्हा हातामध्ये पकडता आणि त्याला प्रेस करता त्यावेळेस तो प्रेस होतो. याचा अर्थ काय होतंय की तुम्ही त्या ठिकाणी या ऑब्जेक्टवर एक प्रकारचा फोर्स एक्झर्ट करू लागले आणि या फोर्समुळे काय झालं, या ऑब्जेक्टचा शेप हा चेंज झालेला आहे. किंवा एखाद्या ऑब्जेक्टची तुम्ही स्टेटही चेंज करू शकता. ओके, तर फोर्स ही अशी क्वांटिटी आहे ज्या क्वांटिटीचा वापर करून तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टची स्टेट, शेप किंवा पोझिशन ही
चेंज करू शकता, अशा क्वांटिटीला आपण फोर्स म्हणत असतो. तुम्ही फोर्सचा फॉर्म्युला देखील मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केला असेल. मागच्या लेक्चर म्हणजेच मागच्या वर्षी तुम्ही स्टडी केला असेल की फोर्सचा जो फॉर्म्युला असतो तो फॉर्म्युला असतो की फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण असं लिहितो F इज इक्वल टू ma. हा फॉर्म्युला देखील तुम्ही मागच्या वर्षी बघितलेला असेलच. हा देखील एक फोर्सचाच फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर फोर्स म्हणजे काय? ओके, एक महत्त्वाचा पॉईंट आला की फोर्सचं युनिट, तुम्ही फोर्स कशामध्ये मोजत असता तर सगळ्यांना माहिती असेलच की फोर्सचं जे युनिट आहे ते युनिट म्हणजे न्यूटन आहे, ज्याला आपण कॅपिटल N ने इंडिकेट करत असतो. ठीक आहे. तर फोर्स ही अशी क्वांटिटी आहे जी तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टवर जर अप्लाय केली तर त्या ऑब्जेक्टची पोझिशन, शेप किंवा साईज हा चेंज होत असतो. ठीक आहे. आता या ठिकाणी क्वेश्चन असा विचारलेला आहे आपल्याला की व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट. जर तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केला तर त्या फोर्सचे काय काय इफेक्ट होतात, काय काय परिणाम होत असतात. तर वन बाय वन आपण आता स्टडी करूयात की फोर्स अप्लाय केल्यामुळे काय काय परिणाम होत असतात. तर सगळ्यात पहिला जो परिणाम होतो तो म्हणजे असा, फोर्स कॅन ब्रिंग अ बॉडी इन मोशन. सपोज एक बॉडी रेस्टमध्ये आहे, म्हणजे एकाच ठिकाणी थांबलेली आहे. त्या बॉडीला जर मोशनमध्ये आणण्यासाठी तुम्ही त्याच्यावर फोर्स अप्लाय करत असता किंवा सपोज एखादी ऑब्जेक्ट जो रेस्टमध्ये त्याच्यावर जर तुम्ही फोर्स अप्लाय केला तर ती बॉडी मोशनमध्ये येते. कसं? तर बघा, फुटबॉलचंच एक्झाम्पल घेऊयात आपण. सुरुवातीला हा फुटबॉल ग्राउंडवर थांबलेला होता, एकाच ठिकाणी उभा होता. तुम्ही आता पळत पळत आणि याला जोऱ्यामध्ये अशी लात मारता या डायरेक्शनमध्ये, म्हणजे तुम्ही या डायरेक्शनमध्ये याच्यावर फोर्स अप्लाय केला. ओके, आता जसा तुम्ही याच्यावर फोर्स अप्लाय केला हा फुटबॉल इथेच राहणार आहे का? नाही, फुटबॉल लोखंडापासून तयार झालेला नसतो. ओके, फुटबॉल हा एका रबरी बॉलपासून तयार झालेला असतो ज्याच्यामध्ये हवा असते. जसं तुम्ही याच्यावर फोर्स अप्लाय करता, हे अप्लाय केलेल्या फोर्समुळे काय होणार आहे, हा फुटबॉल आपला मोशनमध्ये येऊन जातो. तो या डायरेक्शनमध्ये मोशनमध्ये येतो किंवा या डायरेक्शनमध्ये मुवमेंट करत असतो. तर जर तुम्हाला एखाद्या ऑब्जेक्टला मोशनमध्ये आणायचं असेल तर तुम्ही त्याच्यावर फोर्स अप्लाय करू शकता. हा झाला फोर्सचा पहिला इफेक्ट. ओके, किंवा सपोज एखाद्या वेळेस तुम्ही रस्त्यावरनं जात असता, रस्त्यावरनं जाताना तुम्हाला दिसतं की एखाद्या माणसाची गाडी ही रस्त्यावर बंद पडलेली असते. ओके, मग तो गाडीवाला तुम्हाला म्हणतो की गाडीला थोडासा धक्का लावा. ठीक आहे, मग तुम्ही काय करता, सपोज ही झाली ती गाडी. ओके, हा झाला गाडीमधला ड्रायव्हर आणि तुम्ही मागून गाडीला धक्का लावता. धक्का लावता म्हणजे तुम्ही काय करता, तुम्ही गाडीवर एक प्रकारचा फोर्स अप्लाय करता आणि हा फोर्स अप्लाय केल्यामुळे ही गाडी मोशनमध्ये येत असते. ठीक आहे. सो सिंपलचा एक पहिला परिणाम आपण बघितला की फोर्स कॅन ब्रिंग अ बॉडी इन मोशन. जर तुम्ही एखाद्या बॉडीवर फोर्स अप्लाय केला तर ती बॉडी मोशनमध्ये येत असते. सोबतच दुसरा इफेक्ट जो आहे तो असा आहे, फोर्स कॅन स्टॉप अ बॉडी विच इज इन मोशन. ओके, फोर्स एखादी बॉडी जी मोशनमध्ये आहे त्या बॉडीला देखील थांबवू शकतो. ठीक आहे, बघा कसा. सपोज तुमचा मित्र या ठिकाणी उभा आहे. ठीक आहे, आणि तुमच्या मित्राच्या पायाजवळ एक फुटबॉल आहे. इथे तुम्ही गोलकीपर आहात. ठीक आहे, इथे नेट आहे तुमची ही, आणि तुम्हाला काय करायचं असतं, तुम्हाला या बॉलला गोलमध्ये म्हणजे या नेटमध्ये जाण्यापासून वाचवायचं असतं. आता सपोज जसं तुमच्या मित्राने या ठिकाणून बॉलला धक्का दिला किंवा बॉलवर फोर्स अप्लाय केला, बॉल इकडे येणार आहे. आता या बॉलला थांबवण्यासाठी तुम्ही काय करता, या बॉलला थांबवण्यासाठी तुम्ही या बॉलवर अपोजिट डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय करता. ओके, तुम्ही त्याला इकडून लात मारता. ठीक आहे, म्हणजे या डायरेक्शनमध्ये तुम्ही त्यावर फोर्स अप्लाय केला आणि यामुळे बॉल इथे जागीच थांबून गेला. ठीक आहे, म्हणजेच फोर्स काय करू शकतो, तर जो ऑब्जेक्ट किंवा जी बॉडी मोशनमध्ये आहे त्या बॉडीला फोर्स हा स्टॉप करू शकतो. ठीक आहे, आतापर्यंत आपण फोर्समुळे होणारे दोन इफेक्ट स्टडी केले. फोर्स एका थांबलेल्या ऑब्जेक्टला मोशनमध्ये आणू शकतो किंवा एखादा ऑब्जेक्ट जो मोशनमध्ये आहे त्याला तो थांबवू शकतो. ठीक आहे, हे दोन इफेक्ट आतापर्यंत आपण स्टडी केले. तिसरा जो इफेक्ट आहे फोर्सचा तो असा आहे, अ फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी कॅन चेंज द स्पीड ऑफ द बॉडी. ओके, फोर्स कॅन चेंज, फोर्स कॅन चेंज स्पीड ऑफ
द बॉडी. ओके, फोर्स बॉडीचा स्पीड देखील चेंज करू शकतो. ठीक आहे, जसं की आपण अगोदरच एक्झाम्पल बघूयात, ज्या ठिकाणी तुमच्या मित्राने तुमच्याकडे फुटबॉल फेकला होता. ठीक आहे, आता बघा, ज्यावेळेस तुमच्या मित्राने तुमच्याकडे फुटबॉल फेकला होता त्यावेळेस त्या फुटबॉलला काही ना काहीतरी स्पीड होता, बरोबर, काही ना काहीतरी वेग होता त्याला. ओके, आणि जसा तुमच्याजवळ फुटबॉल आला तुम्ही त्याच्यावर या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय केला आणि फुटबॉल थांबून गेला. म्हणजे आता फुटबॉलचा स्पीड काय झालेला या ठिकाणी, तर फुटबॉलचा स्पीड झाला 0. म्हणजेच फोर्स एखाद्या बॉडीचा स्पीड देखील चेंज करू शकतो. किंवा समजा सपोज तुमच्या एका मित्राने तुमच्याकडे फुटबॉल फेकला. ओके, आता फुटबॉल या डायरेक्शनमध्ये जाऊ लागला आणि तुम्ही मागे पुन्हा पळत 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 येऊन त्याच्यावर पुन्हा अजून फोर्स अप्लाय केला. ठीक आहे, अगोदर फुटबॉल मोशनमध्ये होता, तुम्ही मागून पुन्हा पळत पळत आले आणि अजून त्याला जोरात एक लाट ठेवून दिली, म्हणजे तुम्ही त्याच्यावर फोर्स अप्लाय केलाय. काय होणार आहे या ठिकाणी, फुटबॉल त्याच स्पीडने समोर जाईल का अगोदरच्या स्पीडने, की त्याचा स्पीड वाढेल आता, तर बरोबर आहे, काय होईल, त्या फुटबॉलचा स्पीड हा वाढेल. याचा अर्थ हा होतो की फोर्स हा एखाद्या बॉडीचा स्पीड देखील चेंज करू शकतो. ओके, हा होता अजून एक इफेक्ट फोर्सचा. अजून आहे की फोर्स एखाद्या ऑब्जेक्टची किंवा एखाद्या बॉडीची डायरेक्शन देखील चेंज करू शकतो. फोर्स कॅन चेंज डायरेक्शन ऑफ द बॉडी. फोर्स एखाद्या बॉडीची डायरेक्शन देखील चेंज करू शकतो. ठीक आहे, तेच एक्झाम्पल कन्सिडर करू फुटबॉलचं. सपोज हा फुटबॉल आहे. ठीक आहे, आता तुमच्या मित्राने फुटबॉलला तिकडून धक्का दिला. आता फुटबॉल इकडे आला इकडे आला इकडे आला, तुम्ही या डायरेक्शनमधून पळत पळत आले आणि तुम्ही याच्यावर फोर्स अप्लाय केला. ओके, आता फुटबॉल समोर याच डायरेक्शनमध्ये जाणार की फुटबॉलची डायरेक्शन चेंज होईल, इकडे जाईल. तर ऑब्विसली जर फुटबॉल अगोदर असा येत होता, तुम्ही त्याच्यावर इकडून फोर्स अप्लाय केला तर फुटबॉलची डायरेक्शन आता चेंज होणार आहे. ओके, म्हणजे फोर्स अप्लाय केल्यामुळे एखाद्या बॉडीची डायरेक्शन ही चेंज होऊ शकते. तर हे होते वेगवेगळे इफेक्ट्स जे आपण स्टडी केले. ठीक आहे, चला अजून एक इफेक्ट आपण स्टडी करूयात जो आपण आता बघितला होता. फोर्स कॅन चेंज शेप और साइज ऑफ द बॉडी. फोर्स एखाद्या बॉडीचा शेप आणि साईज देखील चेंज करू शकतो. एक्झाम्पल तेच आहे स्माइली बॉलचं. तुम्ही स्माइली बॉल घ्या, त्याला हातामध्ये पकडा, त्याच्यावर फोर्स अप्लाय केला, स्माइली बॉलची साईज आणि शेप दोन्ही पण चेंज होऊन जातो. अगोदर स्माइली बॉल अगोदर गोल होता, जसं तुम्ही त्याच्यावर फोर्स अप्लाय केला स्माइली बॉल चपटा होऊन जातो, म्हणजे त्याचा शेप हा या ठिकाणी चेंज झालेला आहे. शेप पण चेंज झाला, साईज पण चेंज झाली. तर हे होते वेगवेगळे इफेक्ट्स जे फोर्स अप्लाय केल्यामुळे होत असतात. पहिला इफेक्ट होता फोर्स कॅन ब्रिंग अ बॉडी इन मोशन. फोर्स एखाद्या बॉडीला मोशन मध्ये आणू शकतो, किंवा जी बॉडी मोशन मध्ये आहे त्या मोशन मधल्या बॉडीला फोर्स स्टॉप देखील करू शकतो. त्याच्यानंतर मग फोर्स कॅन चेंज द स्पीड ऑफ द बॉडी. सपोज एक बॉडी मोशन मध्ये किंवा एखादी बॉडी समजा रेस्ट मध्ये एकाच ठिकाणी थांबलेली आहे. जर एखादी बॉडी एकाच ठिकाणी थांबलेली आहे, त्या बॉडीचा स्पीड किती असणार आहे? आता बॉडी जर मूव्ह करत नसेल तर बॉडीचा स्पीड हा 0च असणार आहे. मग 0 स्पीड असणाऱ्या बॉडीवर जर तुम्ही फोर्स अप्लाय केला, काय होणार आहे? बॉडीचा स्पीड हा वाढत असतो. म्हणजे फोर्स अप्लाय केल्यामुळे बॉडीचा स्पीड हा चेंज होतो. सोबतच फोर्समुळे आपण एखाद्या ऑब्जेक्टची डायरेक्शन देखील चेंज करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर मग फोर्स कॅन चेंज शेप और साइज ऑफ द बॉडी. एखाद्या ऑब्जेक्टवर जर आपण फोर्स अप्लाय केला तर त्या अप्लाय केलेल्या फोर्समुळे बॉडीची साईज आणि शेप दोन्हीही बदलू शकतात, दोन्ही पण चेंज होऊ शकतात. तर हे होते वेगवेगळे फोर्सेस जे आपण या ठिकाणी स्टडी केले. फोर्सेसचे वेगवेगळे इफेक्ट्स जे आपण या ठिकाणी स्टडी केले. दुसरा क्वेश्चन असा आहे तुमच्या टेक्स्ट बुकच्या पहिल्याच पेजवर, तो म्हणजे हा की व्हॉट टाइप ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ. ओके, तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे फोर्सेस हे माहिती आहेत? ठीक, कोणकोणत्या प्रकारचे फोर्सेस माहिती आहे तुम्हाला? चला बघूया. म्हणजेच या ठिकाणी आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ फोर्सेस. ठीक आहे, टाइप्स ऑफ फोर्सेस. पहिल्या क्वेश्चन मध्ये आपण स्टडी केले इफेक्ट्स ऑफ फोर्सेस.
फोर्सचे काय काय इफेक्ट होतात म्हणजे या क्वेश्चनमध्ये आपण स्टडी करणार आहोत आता की फोर्सेसचे कोणकोणते टाईप. ओके, सांगा बरं कोणकोणते टाईप आहे फोर्सचे. ठीक आहे, एटीएम मध्ये गेले सर्वजण पैसे काढायला. ओके, चला गेलेच असतात सगळेजण. ज्यावेळेस तुम्ही एटीएमच्या दरवाजाजवळ जाता, ठीक आहे, त्या दरवाजावर लिहिलेलं असतं. सपोज हा झाला तो एटीएमचा दरवाजा. ओके, एटीएमच्या आतमध्ये गेल्या गेल्या थंड थंड हवा लागते आपल्याला एसीची. ठीक आहे, असा दरवाजा असतो. या दरवाजावर इथं हँडल आहे. ओके, असं हँडल असतं ते. ओके, आता एटीएमचा दरवाजा काचेचा असतो. ठीक आहे, तुम्ही आत जाता म्हणजे दरवाजाच्या बाहेर उभे राहता. आता जसं तुम्ही दरवाजाच्या बाहेर उभे राहता, याच्यावर एक तर लिहिलेलं असतं पुश. ठीक आहे, पुश म्हणजे काय, ढकलणे, किंवा याच्यावर लिहिलेलं असतं पुल. ओके, दोनपैकी एक. पुश म्हणजे ढकला, पुल म्हणजे ओढा. तर पुश आणि पुल हे दोन्ही एक प्रकारचे फोर्सेस आहेत. ठीक आहे, पुश आणि पुल हे काय झाले, हे झाले फोर्सेस. सो टाइप्स ऑफ फोर्सेस, किंवा आपण इकडे काम करू, आपण इकडे एक्झाम्पल्स बघूयात. एक्झाम्पल्स ऑफ फोर्सेस, पुश. दुसरं एक्झाम्पल बघितलं आपण, पुल. हे दोन्ही एकाच प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, पुश आणि पुल बेसिक फोर्सेस आहेत हे. त्यानंतर मग तुम्ही क्लासरूममध्ये असताना एक एक्झाम्पल म्हणजे एक एक्सपेरिमेंट ट्राय केला असेल. तुम्ही काय करता, तुम्ही कागद घेता. ठीक आहे, कागदाला फाडता, असे बारीक 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 चिटोऱ्या करता, टेबलवर टाकून देता, स्केल घेता आणि स्केल अशी डोक्यामध्ये खाजवता तुम्ही. ठीक आहे, स्केल जशी तुम्ही डोक्याला खाजवली आणि त्या कागदावरनं फिरवली, ते कागद त्याला चिपकतात. ठीक आहे, काय होतं, त्या ठिकाणी पण एक प्रकारचा फोर्स आहे. बघा, कागद तर टेबलवर असतात, तुम्ही कधी स्केल अशी त्यांच्या वरून जरी फिरवली तरी देखील काय होतं, ते कागद उडून त्या स्केलला चिटकतात. ठीक आहे, आता काय झालं बरं, या ठिकाणी या कागदांवर एक ना एक प्रकारचा फोर्स एक्झर्ट झाला असेल जो स्केलने लावला. मग तो जो फोर्स आहे, तो फोर्स कोणता झाला, तर तो झाला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, किंवा आपण त्याला स्टॅटिक फोर्स देखील म्हणत असतो. ओके, सो दुसरं जे एक्झाम्पल आहे फोर्सचं ते आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ओके, चला, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे आता माहिती झालं तुम्हाला काय. चला अजून एक बघा, तुम्ही खूप साऱ्या जणांनी ट्राय केलं असतं. ठीक आहे, चला बघ तुम्हाला डेमो दाखवतो मी. सॉरी, तुम्ही काय करता माहिती का, सपोज एक मॅग्नेट आहे. सपोज मला माहिती आहे शार्पनर आहे, पण सपोज तुम्ही ॲझ्युम करा की हे मॅग्नेट आहे. ठीक आहे, असं मॅग्नेट तुम्ही काय करता, तुम्ही याच्यावर ठेवता पृष्ठभागावर, आणि तुमच्या मित्राला म्हणता जादू बघायची का. तुम्ही काय करता, खालून एक मॅग्नेट घेता, अजून ते मॅग्नेट याला चिपकवता आणि खालचं मॅग्नेट असं गोल 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 तुम्ही फिरवता. जसं तुम्ही खालचं मॅग्नेट गोल गोल फिरवता तसं वरचं मॅग्नेट पण फिरायला लागतं. ठीक आहे, काय बरं त्या ठिकाणी कोणत्या फोर्समुळे ते मॅग्नेट फिरला, किंवा एक वर एक मॅग्नेट होता, खाली एक मॅग्नेट होता, या दोन्ही मॅग्नेटमध्ये एक प्रकारचा फोर्स असतो. ठीक आहे, त्या फोर्सला आपण म्हणत असतो मॅग्नेटिक फोर्स. ठीक आहे, सो नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे फोर्सचं ते झालं मॅग्नेटिक फोर्स. ठीक आहे, बघा आतापर्यंत आपण किती एक्झाम्पल्स पाहिले. आपण बघितलं की पुश म्हणजे ढकलणे, पुल म्हणजे ओढणे, हे दोन्ही एक प्रकारचे फोर्सेस आहेत. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बघितला आपण बघितलं मॅग्नेटिक फोर्स काय असतो. ठीक आहे, तुम्हाला ॲटमचं स्ट्रक्चर माहिती असेल सगळ्यांना. ठीक आहे, स्ट्रक्चर ऑफ ॲटम. ओके, आता बघा आपण या ठिकाणी जेवढंही स्टडी करणार आहोत एकदम डीपमध्ये जाऊन डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. ठीक आहे, तुमचा पूर्ण बेस या ठिकाणी क्लिअर होणार आहे, तुमच्या पूर्ण कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होणार आहेत की कोणता फोर्स काय करतो म्हणून. ठीक आहे, त्याच्यामुळे लक्ष द्या बरोबर. चला, ॲटमचं स्ट्रक्चर सगळ्यांना माहितीच असेल की ॲटमच्या स्ट्रक्चरमध्ये ॲटमच्या सेंटरला असतो एक न्यूक्लियस. ओके, आणि या न्यूक्लियसच्या अवतीभोवती असतात ऑर्बिट. ठीक आहे, आता सगळ्यांनाच माहिती असेल की जो न्यूक्लियस असतो, या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स असतात ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो, आणि न्यूट्रॉन्स असतात, न्यूट्रॉनवर चार्जच नसतो. आणि या न्यूक्लियसच्या बाहेर जेवढे पण ऑर्बिट आहे, या ऑर्बिटमध्ये असतात इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, काय असतात ऑर्बिट्समध्ये, इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. तर बघा आता या ठिकाणी आपण फक्त न्यूक्लियसला कन्सिडर करू सध्या. ठीक आहे, आता हा जो न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसमध्ये कोण कोण प्रेझेंट आहे, तर न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. ठीक आहे, आता प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सला या दोघांना तिथे बांधून ठेवणारा एक फोर्स आहे. ठीक आहे, त्या फोर्सला आपण काय म्हणत असतो, तर त्या फोर्सला आपण म्हणत असतो न्यूक्लिअर फोर्स. ठीक आहे, काय म्हणतात त्याला, न्यूक्लिअर फोर्स. फोर्स बिटवीन प्रोटॉन अँड न्यूट्रॉन इन अ न्यूक्लियस, त्याला आपण काय म्हणत असतो, न्यूक्लिअर फोर्स. तर न्यूक्लिअर फोर्स हा झाला अजून एक प्रकारचा फोर्स जो तुम्ही बघितला असेल, आतापर्यंत बघितला असेल म्हणजे दिसला नसेल तुम्हाला तो, पण तुम्ही स्टडी केला असेल. ठीक आहे, अजून एक फोर्स आहे बघा. तुम्ही काय करता, तुम्ही एक ऑब्जेक्ट घेता किंवा एक बॉल घेता, त्याला वर फेकता.
ठीक आहे. जसं तुम्ही बॉलला वर फेकलं, तो बॉल वर जातो, शेवटपर्यंत वर जात राहतो का तो कंटिन्युअसली, बॉल वरच गेला खालीच नाही आला, असं होतं का कधी? नाही. जेव्हा तुम्ही बॉलला वर फेकता तो थोड्याशा उंचीवर जातो आणि पुन्हा खाली येतो. ठीक आहे. याचा अर्थ काय की त्या बॉलला खाली खेचणारा पण एक फोर्स आहे. ठीक आहे. त्या फोर्सला आपण काय म्हणत असतो? बरोबर, त्या फोर्सला आपण म्हणत असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. काय म्हणतो आपण त्या फोर्सला? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि याच ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर आपलं हे पूर्ण चॅप्टर अवलंबून आहे. ठीक आहे. तर बघा, दुसरा क्वेश्चन असा होता की व्हॉट टाइप्स ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ? तुम्ही कोणकोणत्या फोर्सेसच्या टाइप्सशी फॅमिलियर आहात? बघा, हे फोर्सेसचे टाइप्स नाही आहेत, हे फोर्सेसचे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. पुश, पुल, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, मॅग्नेटिक फोर्स, न्यूक्लिअर फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हे सगळे फोर्सेसचे एक्झाम्पल आहेत. मग फोर्सेसच्या टाइप्स कोणकोणते आहेत? ठीक आहे. चला आता टाइप्स बघूयात. एक छोटीशी ट्री डायग्राम तुम्हाला या ठिकाणी मी ड्रॉ करून देतो, तुम्हाला ताबडतोब कळेल की फोर्सचे टाइप्स कोणकोणते आहेत. तर बघा, हा झाला फोर्स. ठीक आहे. फोर्सचे बेसिक दोन टाइप पडतात. ठीक आहे. पहिला जो टाइप आहे त्याला आपण म्हणत असतो कॉन्टॅक्ट फोर्स. काय म्हणतात त्याला? कॉन्टॅक्ट फोर्स. आणि दुसरा जो टाइप आहे त्याला आपण म्हणत असतो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. बघा, नावातूनच क्लिअर होऊन जातं. कॉन्टॅक्ट फोर्स, जर तुम्हाला एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स लावायचा असेल तर तुम्हाला त्या ऑब्जेक्ट सोबत कॉन्टॅक्ट करावा लागतो. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय? फोर्स अप्लाय करण्यासाठी ऑब्जेक्ट सोबत कॉन्टॅक्ट करण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. चला एक्झाम्पल हे बघूयात. एक्झाम्पलवरच तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जाईल. ज्यावेळेस तुम्ही एटीएमच्या दरवाजाच्या समोर उभा राहता, एटीएमचा दरवाजा आपोआप उघडतो का? तुम्ही आले एटीएमच्या दरवाजासमोर, ओके, हात न लावताच दरवाजा आपोआप उघडला, असं होतं का कधी? नाही. तुम्हाला तो दरवाजा ढकलावा लागतो किंवा दरवाजा ओढावा लागतो. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फोर्स जर अप्लाय करायचा असेल तर तुम्हाला त्या डोअरला हात लावावा लागतो, कॉन्टॅक्ट करावा लागतो. म्हणजेच पुश आणि पुल हे जे दोन फोर्सेस आहेत, हे कोणते फोर्सेस झालेत? हे झाले कॉन्टॅक्ट फोर्सेस. ठीक आहे. कारण फोर्स एक्झर्ट करण्यासाठी, फोर्स अप्लाय करण्यासाठी तुम्हाला हात लावावा लागतो, कॉन्टॅक्ट करावा लागतो. ठीक आहे. आता नॉन कॉन्टॅक्ट फोर्स बघा. ज्यावेळेस तुम्ही स्केल डोक्यावर अशी घासून त्या कागदाच्या चिटोऱ्यावर तुम्ही फिरवली होती, ओके, त्यावेळेस त्या कागदाच्या चिटोऱ्याच्या थोडंसं वरून जरी तुम्ही स्केल नेली तरी देखील ते कागदाची चिटोरे स्केलला चिटकतात. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही स्केल त्या कागदावर जाऊन चिपकवली होती का? नाही. तिथे कॉन्टॅक्ट केला होता का? नाही, कॉन्टॅक्ट केला नव्हता. किंवा सपोज ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टला वर फेकलं, ओके, तो ऑब्जेक्ट खाली आला, असं काय का की पृथ्वीमधून एखादी गोष्ट अशी वर आली, ऑब्जेक्टला पकडलं आणि खाली घेऊन गेली, असं काही होतं का? नाही. तुम्ही ज्यावेळेस ऑब्जेक्टला वर फेकलं तो आपोआप खाली येतो. म्हणजे तिथे फोर्स अप्लाय करण्यासाठी पृथ्वीला त्या ऑब्जेक्ट सोबत, त्या बॉल सोबत कॉन्टॅक्ट करावा लागला का? नाही करावा लागला. याचा अर्थ हा होतो की हा जो फोर्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, त्यानंतर मग मॅग्नेटिक फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स, एक्सेट्रा खूप सारे फोर्सेस असतात. हे सगळेच्या सगळे फोर्सेस कसे झाले? तर हे झाले नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ठीक आहे. तर फोर्सेसचे मित्रांनो बेसिकली दोन टाईप पडतात. एक आहे कॉन्टॅक्ट फोर्स, दुसरा आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्स हा असा फोर्स असतो जो अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ऑब्जेक्ट सोबत कॉन्टॅक्ट करावा लागतो. ठीक आहे. आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स हे असे फोर्सेस असतात जे जर तुम्हाला अप्लाय करायचे असेल तर ऑब्जेक्ट सोबत कॉन्टॅक्ट करायची काही गरज नाही. ठीक आहे. चला दुसरा क्वेश्चन या ठिकाणी तुमचा क्लिअर झाला असेलच की टाइप्स ऑफ फोर्सेस कोणकोणते असतात. तिसरा बघा आता, व्हॉट डू यू नो अबाउट ग्रॅव्हिटेशनल फोर्स? ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल तुम्हाला काय माहिती आहे? ठीक आहे. चला विचार करा बरं थोडा, काय माहिती तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल? तर सगळ्यात पहिली गोष्ट की ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोण लावतो? ठीक आहे. समजा पृथ्वीची गोष्ट कन्सिडर करू आपण सध्या फक्त. ठीक आहे. पृथ्वीवर जेवढेही ऑब्जेक्ट्स प्रेझेंट आहेत, या सगळ्या ऑब्जेक्टवर कोणता फोर्स लागत असतो? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत असतो. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करायचं काम कोणाचं असतं? पृथ्वीचं असतं. ठीक आहे. चला, सो एक पॉइंट तुमचा क्लिअर झाला की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कोण अप्लाय करतं?
तर ऑब्जेक्ट्स अप्लाय करत असतात. बघा ना, तुम्हाला सध्या एवढंच लक्षात ठेवा की ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही अर्थ अप्लाय करते. ज्यावेळेस आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघणार आहोत समोर, त्यावेळेस तुम्हाला पूर्णपणे क्लिअर होईल की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कसा लागत असतो. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं नाही की ग्रॅव्हिटेशनल फोर्स फक्त पृथ्वीच लावते, दुसरे कोणते ऑब्जेक्ट लावत नाही, असं होणार नाही. जर पृथ्वी एखाद्या ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावू लागली, दुसरा ऑब्जेक्ट पण पृथ्वीवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करत असतो. ठीक आहे, ज्यावेळेस आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघू त्यावेळेस तुम्हाला कळेलच. ठीक आहे, तर चला बघू, एक पॉइंट तर क्लिअर झाला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोण अप्लाय करत असतं. दुसरं बघा आता, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय होतं. ठीक आहे, तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल काय काय माहिती आहे तेच आपण बघतोय सध्या. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय होतं, जेव्हा तुम्ही एखादा ऑब्जेक्ट घेता त्याला वर फेकता, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय होतं, तो ऑब्जेक्ट पुन्हा खाली येऊन पडतो. ठीक आहे, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय झालं हे तर तुम्हाला कळालं असेलच. ठीक आहे, तिसरा पॉईंट आहे बघा, चला जाऊ द्या एवढंच. हां, एक इम्पॉर्टंट पॉईंट की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे, एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे लक्षात ठेवा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कसा फोर्स आहे, हा युनिव्हर्सल फोर्स आहे. युनिव्हर्सल फोर्स म्हणजे पूर्ण युनिव्हर्समध्ये हा फोर्स काम करतो. ठीक आहे, पूर्ण युनिव्हर्स मधल्या ऑब्जेक्टवर हा फोर्स लागत असतो आणि म्हणून आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सला म्हटलं युनिव्हर्सल फोर्स. ठीक आहे, तर ही बेसिक माहिती झाली ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल. तसं आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे, पूर्ण चॅप्टरमध्ये तेच करायचं आपल्याला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय. ठीक आहे, चला तर सुरुवात करूयात आपण आता ग्रॅव्हिटेशनल चॅप्टर. ओके, आता बघा एक स्टेटमेंट आहे, वी हॅव सीन in previous standard that the gravitational force is a universal force and it acts not only between two objects on earth but also between any two objects in the universe. ठीक आहे, मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा फक्त पृथ्वीवरच्या ऑब्जेक्टवरच लागत नाही. ठीक आहे, किंवा समजा ही पृथ्वी आपली, ॲझ्युम करा की हे पृथ्वीचं एक टोक आहे, या पृथ्वीच्या टोकावर हा एक ऑब्जेक्ट आहे आणि हा एक ऑब्जेक्ट आहे. आता पृथ्वी काय करते, पृथ्वी या ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावणार, पृथ्वी या ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावणार आहे, पण या दोन ऑब्जेक्टमध्ये देखील ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. ठीक आहे, या दोन ऑब्जेक्टमध्ये पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा असतोच. आता असं नाही की फक्त पृथ्वीवरच हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तुम्ही युनिव्हर्समध्ये कुठेही जा, ओके, पूर्ण विश्वामध्ये पूर्ण ब्रह्मांडामध्ये तुम्ही कुठेही जा, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हा फोर्स दिसतो. कोणत्याही दोन ऑब्जेक्टमध्ये नेहमी ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा असतोच. ठीक आहे, आणि म्हणून या ठिकाणी आपण म्हटलंय की ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स. पूर्ण युनिव्हर्समध्ये हा फोर्स लागत असतो. ठीक आहे, सो चला आता बघूयात ग्रॅव्हिटेशन काय. तर सगळ्यांनी हेडिंग देऊन ठेवा, ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, चला दिलं हेडिंग. तर सगळ्यांना माहिती असेलच की ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध हा कोणी लावला. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, सगळ्यांना माहिती असेलच ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध कुणी लावलेला आहे. तर बरोबर आहे, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन was invented by सर आयझॅक न्यूटन. ओके, सर आयझॅक न्यूटन यांनी ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लावलेला आहे. ठीक आहे, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज इन्व्हेंटेड बाय सर आयझॅक न्यूटन. तुम्हाला माहिती का की ज्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध यांनी लावला होता सर आयझॅक न्यूटननी, त्यावेळेस त्यांचं वय काय होतं. ठीक आहे, बघा नेटवर जा, सर्च करा की ज्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लावला होता त्यावेळेस आयझॅक न्यूटन सरांचं वय किती आहे. ठीक आहे, तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की त्यांचं वय त्यावेळेस किती होतं, ते किती वयाचे होते. ठीक आहे, तर जाऊ दे. आता हे तर आपल्याला माहिती आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध हा न्यूटन सरांनी लावला आहे. तुम्हाला हे पण माहिती असेल की तो कसा लागला. ठीक आहे, खूप साऱ्या जणांना स्टोरी माहिती असेल. ठीक आहे, की एक दिवस असंच दुपारच्या वेळेत न्यूटन सर त्यांच्या बागेमध्ये बसले होते. त्यांच्या बागेत एक सफरचंदाचं झाड होतं असं. ठीक आहे, आणि न्यूटन सर या सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले होते, आराम करत होते किंवा त्यांचं काहीतरी काम करत होते. इतक्यात काय होतं, या झाडावर एक सफरचंद असतं आणि झाडावरचं सफरचंद तुटून बरोबर न्यूटन सरांच्या डोक्यात येऊन पडतं. ठीक आहे, असं. ठीक आहे, मग न्यूटन सर ते सफरचंद हातामध्ये घेतात, झाडाकडे बघतात, विचार करतात की हे जे ॲपल आहे, हे जे सफरचंद आहे, हे असं सरळच खाली का आलं.
ठीक आहे, हे असं इकडे का नाही गेलं किंवा इकडे का नाही गेलं किंवा असं का नाही गेलं, हे सरळ खाली का पडलं. ओके, हा विचार करत होते आणि अचानक मग त्यांना ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लागला. ठीक आहे, सो ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध कसा लागला हे तर तुम्हाला माहिती असेलच, खूप वेळेस तुम्ही ही गोष्ट ऐकलेली पण असेलच. ठीक आहे, पण मित्रांनो ही गोष्ट आहे खरी आहे, पण एवढी पण खरी नाही की ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध त्याच ठिकाणी लावला होता. ऍक्च्युअलमध्ये आयझॅक न्यूटन हे ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर अगोदरपासून काम करत होते. ठीक आहे, त्या ठिकाणी त्यांनी फक्त ते लॉज त्यांचे एक्सप्लेन केले होते. ठीक आहे, तर चला बघूयात तो नंतरचा पॉईंट आपला. तर चला या ठिकाणी एक पॉईंट तुमचा क्लिअर झाला की फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज इन्व्हेंटेड बाय सर आयझॅक न्यूटन. आयझॅक न्यूटनने ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लावला होता. ठीक आहे, तर ज्यावेळेस ते त्या झाडाखाली बसले होते त्यावेळेस त्यांनी काय विचार केला होता की ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जो ऑब्जेक्ट आहे, जे सफरचंद आहे, ते सरळ खाली का पडलं. ओके, व्हर्टिकली डाऊनवर्डच का पडलं, त्याचं इकडे तिकडे का नाही गेलं. यावरनं एक पॉईंट तर क्लिअर होतो की ग्रॅव्हिटेशनल फोर्सचे डायरेक्शन हे कुणीकडे हे आपल्याला माहिती होऊन जातं. तर बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्सची जी डायरेक्शन आहे ही असते डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स is vertically downward. Direction of gravitational force is vertically downward towards the center of earth. ठीक आहे, बघा ही डायरेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन कधी कधी एक्झाममध्ये विचारू शकतात की व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, तर सगळ्यांना बघा लक्षात असलं पाहिजे की ग्रॅव्हिटेशनल फोर्सची जी डायरेक्शन आहे हे डायरेक्शन असते व्हर्टिकली डाऊनवर्ड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. आता बघा, टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ हा वर्ड या ठिकाणी खूप महत्वाचा आहे. चला बघा का समजून घ्या. ठीक आहे, सपोज ही आपली पृथ्वी आहे. ठीक आहे, पृथ्वीच्या एका टोकावर या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, एक माणूस आहे समजा उभा आहे असं. चला काम करा. ठीक आहे, हा झाला समजा तो माणूस. आता या ऑब्जेक्टवर, चला या माणसाला सध्या आपण एक ऑब्जेक्ट कन्सिडर करू. आता या ऑब्जेक्टवर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावणार असेल. चला हे पृथ्वीचं सेंटर कन्सिडर करून घेऊ आपण. ठीक आहे, आता जर तुम्ही असं म्हटलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन ही फक्त व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. ठीक आहे, तर या केसमध्ये ते बरोबर असणार आहे. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन कुणीकडे असणार आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड. पण जर सपोज की तोच माणूस जर या ठिकाणी आला तर, ठीक आहे, या ठिकाणी पण ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल का, नाही. व्हर्टिकली डाऊनवर्डचं मिनिंग या ठिकाणी काय असणार आहे तर असं टुवर्ड्स द सेंटर. म्हणून ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन लिहिताना नेहमी असे लिहायचे की डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज व्हर्टिकली डाऊनवर्ड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. की ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन ही व्हर्टिकली डाऊनवर्ड आणि अर्थच्या सेंटरकडे. ठीक आहे, बघा सध्या आपण या ठिकाणी उभे आहोत. आपल्याला काय वाटतं की आपण पृथ्वीच्या वरच्या टोकावर आपण आहोत. ठीक आहे, आणि पृथ्वीच्या त्या टोकावर दुसऱ्या टोकावर पण असेल. आता तिथल्या लोकांना काय वाटत असेल की पृथ्वीच्या वरच्या टोकावर आपण आहोत आणि आपण जे या ठिकाणी आहोत ते पृथ्वीच्या दुसऱ्या टोकावर आहे, असं उलटे. असं आहे का, सगळ्यांना काय वाटतं की आपण पृथ्वीच्या वरच्या टोकावर आहे. इथल्या व्यक्तीला पण काय वाटेल की पृथ्वीच्या वरच्या टोकावर आपण आहोत. इथल्या व्यक्तीला पण काय वाटणार आहे की पृथ्वीच्या वरच्या टोकावर आपण आहोत. असं नाही, असं. ठीक आहे, इथल्या व्यक्तीला काय वाटेल की हा पृथ्वीच्या वरच्या टोकावर आहे. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी जर मी एखादा ऑब्जेक्ट असा वर फेकला तर तो ऑब्जेक्ट काय होईल, तो ऑब्जेक्ट खाली पडणार आहे. ओके, इथे या व्यक्तीने जर एखादा ऑब्जेक्ट वर फेकला, आता याच्यासाठी वर म्हणजे कोणीकडे होणार आहे, इकडे. याने जर हा ऑब्जेक्ट असा वर फेकला तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो कोणीकडे जाणार आहे, इकडे जाणार आहे. इथल्या ऑब्जेक्टसाठी समजा इथे एक माणूस उभा आहे, त्या माणसासाठी वरची डायरेक्शन कोणती असणार आहे, अशी खाली. ठीक आहे, तर त्याने जर एखादा बॉल किंवा असा खाली फेकला तर तो पुन्हा इकडे येणार आहे. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. याचा अर्थ हा होतो की ग्रॅव्हिटेशनल फोर्सचे डायरेक्शन जर तुम्हाला व्यवस्थितपणे सांगायचे असेल तर फक्त व्हर्टिकली डाऊनवर्ड एवढं पुरेसं आहे का, नाही. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचे डायरेक्शन असते व्हर्टिकली डाऊनवर्ड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. मग समजा एखादा ऑब्जेक्ट मी या ठिकाणी ठेवला, आता याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणीकडे लागणार आहे तर पृथ्वीच्या सेंटरकडे. बरोबर आहे. जर समजा मी एखादा ऑब्जेक्ट या ठिकाणी ठेवला, याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्सचे डायरेक्शन सांगा असं जर तुम्हाला कोणी म्हटलं, तुम्ही काय करणार, सरळ सरळ एक लाईन ड्रॉ करायची पृथ्वीच्या सेंटरकडे, स्ट्रेट लाईन. ही झाली डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, व्हर्टिकली डाऊनवर्ड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. ठीक आहे, ओके. इथपर्यंत काही डाऊट नसेलच तर हे दोन्ही पॉईंट एकदा व्हिडिओला पॉज करून लिहून घ्या. ठीक आहे.
चला, लिहिले असतील सगळ्यांनी? ओके. आता बघा, थोडासा विचार करा. काय विचार करायचं बघा आता. आता इथे तुम्हाला इथं क्लिअर झालं की ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध कोणी लावला. ओके, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध न्यूटन सरांनी लावलेला आहे. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन काय? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन आपण बघितली की व्हर्टिकली डाऊनवर्ड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ आहे. ठीक आहे. आता मला सांगा की ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थने लावतो. समजा आता आपण असं ॲझ्युम करूयात की पृथ्वी ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावणार आहे. ठीक आहे. मग पृथ्वी फक्त पृथ्वीवरच्या ऑब्जेक्टवर किंवा पृथ्वीवरच्या वस्तूंवरच ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असेल का बरं? ठीक आहे, थोडासा विचार करा की पृथ्वी फक्त पृथ्वीवर जेवढे पण ऑब्जेक्ट प्रेझेंट आहे फक्त तेवढ्याच ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असेल का? ठीक आहे, थोडासा असा विचार करा बघा की पृथ्वी चंद्रावर पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असेल का? पृथ्वी जे आजूबाजूला जे सॅटेलाइट फिरतात बघा, पृथ्वीच्या भोवती एका विशिष्ट कक्षेमध्ये सॅटेलाइट फिरत असतात. पृथ्वी त्या सॅटेलाइटवर पण फोर्स लावत असेल का ग्रॅव्हिटेशनल फोर्स? तर हो, करेक्ट आहे. पृथ्वी फक्त पृथ्वीवरच्या ऑब्जेक्टवरच ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत नाही, तर पृथ्वी बाकीच्या ऑब्जेक्टवर पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असते. बाकीच्या ज्या हेवनली बॉडीज आहे, हेवनली बॉडीज म्हणजे काय? तर ज्या बॉडीज आकाशामध्ये प्रेझेंट आहे, जे ऑब्जेक्ट्स आकाशामध्ये प्रेझेंट आहे त्यांच्यावर देखील पृथ्वी ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असते. मग एक्झाम्पल, तर सॅटेलाइट आहे. पृथ्वीच्या अवतीभोवती खूप सारे सॅटेलाइट्स हे गोल कक्षेमध्ये फिरत असतात, एक सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असतात. तर पृथ्वी, अर्थ, त्या सॅटेलाइट्सवर देखील ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असते. पृथ्वी मूनवर पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असते. आता बघा, जशी अर्थ मूनवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावणार आहे, मून देखील पृथ्वीवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असेल. बरोबर आहे. तर अर्थ फक्त अर्थवर प्रेझेंट असणाऱ्या ऑब्जेक्टवरच नाही तर बाकीच्या ऑब्जेक्टवर देखील ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही लावत असते. तर इथपर्यंत आपण बघितलं ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं इंट्रोडक्शन. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध कुणी लावला, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय होतं. तर बघा, आपण बघितलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध कुणी लावलेला आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लावलाय सर आयझॅक न्यूटन यांनी. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय होतं, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय होतं की जर एखादा ऑब्जेक्ट आपण वर फेकला तर तो खाली येतो, हे होतं ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. ओके, नंतर आपण बघितलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्सचे डायरेक्शन कोणीकडे असते, तर आपण हे बघितलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्सचे डायरेक्शन कोणीकडे असते, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सचे डायरेक्शन असते व्हर्टिकली डाऊनवर्ड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ, पृथ्वीच्या सेंटरकडे असते. ठीक आहे, इथपर्यंत जर तुम्हाला काही डाऊट असेल, मला नाही वाटत की डाऊट असेलच, पण जर तुम्हाला एखादा डाऊट वगैरे आला तर तुम्ही कमेंट्समध्ये मेन्शन करा की सर या ठिकाणी हा टॉपिक मला समजलेला नाही. नेक्स्ट लेक्चर सुरू करण्या अगोदर मी तो डाऊट तुम्हाला क्लिअर करून सांगेन. ठीक आहे, चला आज एवढंच बघूयात. उद्या आपण एक नवीन लेक्चर स्टार्ट करणार आहोत ग्रॅव्हिटेशनचं, ज्यामध्ये आपण स्टडी करूयात फोर्स अँड मोशन. ठीक आहे, त्या अगोदर तुमच्यासाठी एक होमवर्क आहे की मागच्या वर्षी तुम्ही न्यूटन्स लॉ स्टडी केली असतील बघा, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. जसं की न्यूटनचे 3 नियम होते, आपण त्याला न्यूटन फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ म्हणायचो. फर्स्ट लॉ असा होता की एव्हरी ऑब्जेक्ट कंटिन्यूज इन अ स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ मोशन अनटिल अँड अनलेस एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ऍक्ट्स ऑन इट. ठीक आहे, हा तुम्ही पहिला लॉ बघितला होता. दुसऱ्या लॉ मध्ये तुम्ही हे इक्वेशन पाहिलं होतं फोर्सचं, की फोर्स इज इक्वल टू असतो मास इंटू ऍक्सेलरेशन. ठीक आहे, याचं डेरिव्हेशन पण बघितलं होतं तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये. तिसरा नियम असा होता न्यूटनचा की फॉर एव्हरी ऍक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. हा नियम देखील तुम्ही स्टडी केला होता. त्यानंतर मग तुम्ही गनचं एक्झाम्पल बघितलं होतं बघा, ज्यावेळेस आपण बंदुकीतून गोळी फायर करतो त्यावेळेस गोळी तर समोर जाते पण बंदूक मागे म्हणजे असं बंदुकीवर मागच्या दिशेने एक फोर्स लागत असतो, बंदूक अशी मागे येते, गोळी समोर जाते, बंदूक मागे येते. हे न्यूटनच्या तिसऱ्या नियमाचं एक्झाम्पल होतं. तर उद्याचं लेक्चर, दुसरं लेक्चर सुरू करण्या अगोदर तुम्ही हे सगळेच्या सगळे न्यूटनचे 3 नियम एकदा वाचून घ्या. ठीक आहे, तर चला आपण भेटूयात आता उद्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू. जर व्हिडिओ एक मिनिट, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवे असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.